मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण करणार आहे पाक्यातल्या पुऱ्या. आता बघूया आपण त्याच्यासाठी लागणारे साहित्य. एक मोठी वाटी आपण मैदा घेतला आहे आणि तूप घेतले मोहन म्हणून, आणि याच्यात थोडंसं मीठ टाकून आपण भिजवून घेऊया. आणि तूप याच्यामध्ये मैदा थोडा टाकून पेस्टसारखं करून घेऊन साठा करून घेऊया. आणि पाकासाठी 1 वाटी साखर घेतली आणि लिंबाचा रस. आता आपण थोडं मीठ टाकूया आणि आता आपण मोहन तूप टाकून दिलं. सगळं असं मिक्स करून घेऊ. मीठ आणि तूप आपण छान भिजवून घेऊ. घट्ट भिजवून घ्यायचं. कणकेला भिजवतो तसं घट्ट गोळा आपण भिजवून घेऊ. त्याला 10 मिनटं भिजवलं. आपण साठा तयार करून घेऊया आणि हे मैदा टाकू याच्यात. म्हणजे आपण ती चपाती लाटू ना, त्याच्यासाठी लाटण्यासाठी आपण हे करून घेतो आहे. आणि हे मिक्स करून घेऊया. याची पेस्ट साठा केला. वाटी पाणी टाकून पाक करूया. आता आपण याच्यात साखर टाकूया आणि याच वाटीने आपण पाणी टाकूया. 1 वाटी पाणी टाकूया आणि आपण पाक करायला ठेवूया. आता आपण ना हे छान मळून घेऊया. चपात्याशा लाटून घेऊया. आपण चपातीला लाटतो ना तसंच लाटून घेऊया. ती मोठी लाटून घेऊया. थोडं पीठ लावलं तरी चालेल. चपाती लाटली आपण ठेवूया ती बाजूला. आपण लाटून घेऊ. अशा 4 चपात्या लाटूया आपण मोठ्या मोठ्या. झाली दुसरी. हा साठा केला आहे आपण. हा सगळा आपण असा सगळी लावूया. थोडं पीठ टाकू याच्यावर. त्याच्यावर भुरकूया. चपाती टाकूया. त्याच्यावर परत चौथी चपाती टाकूया. तर याला ना घट्ट असे रोल करून घ्यायचं. आणि आपण असं आता आपण याची काप करूया. अशी गेले पण आता आपण गोल करू. आपण शेप आली ते लांबट. आता गोल शेपनी करू. असं दाबूया. तळायला घेऊया. तरी बघा एकदम छान झाला. लेअर पडली. पण छान कलर आला आहे. पाक पण बघा आपला एकतरी झालं आहे. असं झाले. पाकोत्रे निघाले एकदम छान एकदम. हे आता आपण ना हे पाकामध्ये टाकूया. आता हे आता आपल्या पाकातले पुऱ्या रेडी आहे. एकदम खुसखुशीत एकदम